दिवसभर बघा पोरं आजारी होती. पोरं आणली दवाखान्यात. सगळ्यासनी 2-3 सलाईन लावल्या. 6 वाजता घरी गेलो. तर घरची आजी पिन शांत, पूनम पिन शांत, पूजा पिन शांत, सगळी शांत बसलेली. का बसलाय म्हणले तरी एक जण म्हणते ताप आलाय, एक जण म्हणते सर्दीन तापन डोकन. आता इथं जण दोघं जण आहे ते बघा. घरी आबा बिन आजारी होतात ते आता जरा नीट झालाय. आबापाशी आता सगळी लेकरं सोडली. लेकरं घरी सोडली. लेकरांच्या हातात अजून सुया तशाच आहे त्या. उद्या अजून लेकरं सरायनी राहणार येते. आता ह्या तिघीसनी घेऊन आलोय. वरच्या मजल्यावर बघा 2 जण आहेत त्या, पूजा आणि आजी. ही 2 जण आहे त्या जवळजवळ इकडं सलाईनी चालू आहे त्या. आणि खालच्या तळातल्या ह्याच्यात खाली पूनम एकटी आहे. तिथं बेडवर गर्दी आहे खाली म्हणून पूनम तिथं एकटीने ह्या 2घीसनी इथं आणलंय. सगळी आणली ती 4 चाकीत टाकून. गारट्यात आता बारक्या गाडी यायचं म्हणलं तर अवघड आहे. आणि ह्या 4 दिवसात नाही म्हणलं तरी 16-17 हजार आसपास पैसे गेलं बघा सगळं. कोणाची नजर लागली पिटली पण अंडा भरला आमच्या. 16-17 हजार रुपयाला घर जळलं. बसल्या मला माशा चावल्या म्हणून नाव झालं छातीत. आणि हे दोघं ते माझं 2-4 हजार टेस्ट करायला. आणि ह्यांचं आता ह्यांच्या गोळ्या सगळ्या 2-2.5 हजार झालेल्या. इंजेक्शन गोळ्या अशी. आणि ह्याचं आता हे सगळ्यांनीचं बिल अजून हे वेगळंच होईल अजून जाताना. पोरांचं गोळ्याचं तुम्हाला सांगतो 1000-1 रुपये झालं. आणि त्या सगळ्यांनीचं ह्याचं 1000-1500 असं आज वेळा जवळजवळ 5-6 हजार गेले. आता लय एखाद दिवस एखादा महिना एवढा जी जाची घेतोय ना, लय बेकार जाची घेतोय. आता घरात सगळी मोना आजारी पडली सुरुवातीला. मोना गोडल्या बापू सगळी टोटल सगळ्यांचा फेरा येऊन गेला. आता राहिलोय घरात फक्त आता मी एकटा शिल्लक राहिलो आजारी पडायला म्हणलं तर. मला ती माशी चावल्यामुळे माझ्या छातीत दुखणार मला राहिलोय म्हणजे थंडी तापाचा राहिलोय म्हणजे फक्त मी एकटाच राहिलोय. आणि आता ह्यांना सारख्या दवाखान्यात आणून मला आपोआपच होणार बघा. ह्या दवाखान्यात बसू तर वाटत नाही अजिबात. 1 मिनिट सुद्धा बस वाटत नाही. लय मैदा गार लागतं. ही सला पाय लय बेकार लागतंय. कशी निवांत झोपली ती बघा. घरी झोपाय मिळत नाही मग इथं झोपली ती काय करायचं. वाईट वेळात ही निलेस्तर करत असते हो सगळ्यासनी. तरी पण निलेस्तर घरावरनं मिरच्या उतरून टाकते ती पुन्हा. काय करायचं. गरज पडली का मुंगी होऊन निवांत झोपती ती. जरा बरं झालं का पुन्हा 12 असतो. पण आता जाऊ दे मरते कुठं ते काढून. पण ही जाणं माणसाने संकटकाळी आपल्याला कोण मदत करतंय ही जाणलं पाहिजे. पण तसं नाही. आजी तर शांत झोपली आहे. आजी आजीचं 1 नाही 2 नाही. मला अक्षरशः असा आळस आलाय ना, लय बेकार आळस आलाय. 2 सलाईन द्यायचे पण अजून 1च संपायची. 2 अडकवले द्या. आजीला बिन 2 आहे त्या. आता ही थंडी वाजते म्हणून दमान सुटली. तर 12 वाजते का मला घरी जायला कोण आणताव. पुन्हा वाजून खाली आहे. पुन्हा म्हणणार आता कुणीकडे जाऊन बसला काय माहीत. आता ही 2 जण वर आहे. इकडं कोण सिस्टर नाही द्या. सिस्टर म्हणले इथं ध्यान राखत बसा. संपलं का आवाज द्या नाही तर बोलावाला या. खाली जायला लागते पायऱ्या उतरत. पूनमला काय तिथं आहेत सगळी सिस्टर सगळे येते. अडचण येत नाही. पण हायच घेऊ. घरी स्वयंपाक नाही. सकाळ तेवढा मी थोडाफार खाल्ला आहे. कोणच जेवली नाही ती. पूजा बी जेवली नाही. आजी जेवली नाही. पूनमनं तर सकाळ धरणं घास खाल्लं नाही. कालपासून पूनमनं घाससुद्धा खाल्ला नाही. पूनमला आधीच 3 सलाईन झाले. ते 3 दिवस सलाईन होत्या. आता उद्याला ॲडमिट व्हायला सांगितले पूनमला. उद्या म्हणजे आता 1 डोस आहे पूनमचा. पुन्हा सकाळ 8च्या दरम्यान 1 आहे. आणि उद्या संध्याकाळी 7-8च्या दरम्यान आहे. असं 3 डोस आहेत पूनमचं. ह्या 2घींना काय सांगितलं नाही. आता एवढंच आहे. मग आता किती बरं पडतं हे यावलं अवलंबून आहे. वाईट दिवस आलं रे. वाईट दिवस आलं. यायला म्हणलं आणि नेमकं ही वरी संपायला गाठ
आणि हे असले दिवस आले आता आजारपणाचं. जीवनात बघा चांगलं दिवस असलं तर आहे, नाहीतर काय नाही माणसाच्या जिंदगीत काय नाही बघा. आणि दवाखान्याची पायरी कधी चढू नये बघा. आणि एकदा चढली का ती पुन्हा लवकर उतरत नाही. 8 दिवस झालं ह्याला पड घालतीच नसती दवाखान्यात. रोज कोण ना कोण हायच. आणि आज तर हायेस्टच झाला आहे. आज 2-3 लेकरं ही 2-3 माणसं, आज 5-6 जण झाले हायेस्टच. म्हणून माझ्या चॅनलला आज व्हिडिओ झाला नाही. पूनमच्या चॅनलला सकाळी मी एक टाकला होता. मी भिजवाय सुद्धा मका जाग्यावर जळली होतं, जळायला लागली. ती जाग्यावर काम सोडून पोरं घेऊन आलो. पूनमला सकाळी चल म्हणलं तर आली नाही, झोपली थंड वाजते म्हणून. आता लय झाल्यानं भेल काढायला लागली, चक्कर यायला लागली. मग आता गाडी काढली उचलून. का करायचं, खाली हाय खालच्या ह्यात. ते म्हणते ना, पैसा पाणी किती जरी असला काय तुमचा उपयोगाचा नाही. तुमचं शरीर किती चांगलं आहे, शरीर किती साथ देतंय हे लय बरोबर. आणि ह्याच्या आईच्या ह्या टरबुजीच्या हे तर मच्छरच माहिती चौथी आहेत बघा. कुठनं पण येते चाटणारी चौथं या. ह्या मच्छरासनी मी पितोय बघा. मला पण अजून काहीतरी होईच त्या मच्छरासनी. लय अवघड आहे. ती मच्छर चावलं का पुन्हा ते डेंगून बिंगून मलेरिया असलं वाढतं या. चिकनगुनिया नाही ती रोग निघली आता. हे पहिलं असलं रोग सुद्धा नव्हतं. पेशंटला ध्यान राखायचं म्हणजे ही दुसरा चांगला पेशंट आजारी पडायचा असली कंडिशन आहे बघा. आजी म्हणते लय दमान सोडलं या. आता रात काढायची इथं, रात काढायची आता इथं. आता रातभर पांघरा आणा का तुम्हाला? काय थंडी वाजते का? गार लागते का? गार आजीला नाही ऐकाय येत. या बोललं म्हणजे आजी दुसरंच बोलते. गार लागते का म्हणते तर आजी म्हणते शिकाय येते देव. आणि ती बाटल्या कधी संपायची म्हणते आजी. बायकोला ब्लँकेट घे म्हणलं गाडीत 1-2 ब्लँकेट सुद्धा घेतलं नाही. आली मोकळी हाय अशी. काय सांगायचं, सांगितलेलं ऐकायचं नाही, काय नाही, येळाला यायचं नाही. काय करायचं, लय अवघड आहे बघा. तुम्हाला गाडी आणली, गाडी अजून थंड वाजायची. उगाला असतं हे दरवा घेतनं वरनं टेरेसवरनं खालनं आपली गाडी बिडी सगळं दिसतं या. हा गार लागतंय का? गार नाही लागत, पण वाळायचं का त्याच्या बंद होईल. लगे होते का? तूप खाल्लं म्हणून रूप येते का लगेच? आता 2 रोजाचा भर असाच होणार. आता 2 दिवस असंच होणार. मग काय ताप आहे अंगात बोल का झालं? चोळू का डोकं पिकं पलीकडे उशी का पलीकडे? आकाळ दुखते का? हे चोळतोय की थांबा. जेठोबा मानू का? जेठोबा मानू का? कशाला? डोकं दुखते का? घरी आहे की. डोकं दुखते का? नाही सगळ्या पैसे झालो. आता काय पैशाची एवढं आहे? सकाळ धरलं एवढं गेलो त्याला काय दम आहे का? दोघीला 2-2 सलाईन ह्या 8 दिवसात 16,000 रुपये गेले. 16-17,000. काय गेलं इकडून कमवायला इकडे घालायचं. यात लय कंडिशन बेकार कंडिशन झाली या.